ब्रेक नंतर महत्त्वाची बातमी समोर येते। मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झालेली आहे। अवघ्या 24 तासात मनसेची ही तिसरी यादी नाशिकचे दिनकर पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात येते। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 13 उमेदवारांची ही यादी मनसेची आता जाहीर झालेली आहे। अवघ्या 24 तासात मनसेने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे। नाशिकमधून मनसे दिनकर पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी मनसेची तर तिसरी यादी जी आहे ती आता आपल्याला जाहीर झालेली पाहायला मिळत आहे। एकंदर 13 जणांची यादी आहे, त्यामुळे तर मनसेचे एकूण आता सध्या तरी 45 अधिक 13 अशा प्रकारे साधारण असे त्यांचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। एकंदर त्यांचे उमेदवार जर पाहिले तर सध्या नाशिकमध्ये त्यांचं मनसे सध्या आपण जर पाहिलं मनसेचं नाशिकमधलं जर अस्तित्व पाहिलं तर साधारण मनसेची नाशिकमध्ये सत्ता आपल्याला मागील काही वर्षापूर्वी पाहायला मिळाली होती। त्यांचं महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता होती, त्यामुळे मनसेचं नाशिकमध्ये अस्तित्व जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे येत्या काळात सुद्धा मनसेला नाशिकमधून अनेक अपेक्षा आहेत, त्यामुळे येत्या काळात मनसेला नाशिकमधून त्या प्रकारे अपेक्षा त्या प्रकारे त्यांनी आता सध्या उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळात मनसेने जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या प्रकारे सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे दिनकर पाटील स्वतः त्यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे, त्यामुळे त्यांना अगदी निवडणुकीत रिंगणात उतरवलेलं आहे अशा प्रकारे सध्या आपल्याला माहिती मिळत आहे। भूषण, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा। 13 नावं कुठली आहेत ती आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांना। अमरावतीमधून पप्पू उर्फ मंगेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नाशिक पश्चिम मधून दिनकर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अहमदपूर चाकूर या मतदारसंघातून डॉक्टर नरसिंग भिकाणे हे उमेदवार असतील। परळीमधून अभिजित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, तर विक्रमगडमधून सचिन शिंगडा यांना उमेदवारी आहे। भिवंडी ग्रामीणमधून महिला उमेदवार देण्यात आलेला आहे। वनिता कथुरे यांना भिवंडी ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। पालघरमध्ये नरेश कोरडा हे उमेदवारी जाहीर होतीये त्यांना। शहादामध्ये आत्माराम प्रधान, तर वडाळ्यामध्ये आणखीन एक उमेदवार आपण पाहतोय महिला उमेदवार स्नेहल जाधव। कुर्लामध्ये प्रदीप वाघमारे, ओवळ्या माजिवडामध्ये संदीप पाचंगे, गोंदियामध्ये सुरेश चौधरी आणि पुसदमध्ये अश्विन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आपण पाहतोय 13 उमेदवारांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय 13 नावं ही जाहीर झालेली आहेत, यामध्ये 2 महिला उमेदवार आहेत। नक्कीच लागवी मनसेची सध्या आपण यादी जर पाहिली तर सध्या ते 13 जागांची जी यादी आलेली आहे त्यामध्ये 2 महिला उमेदवार आहेत। त्यामुळे मनसेचं सध्या सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचं जे सध्या धोरण आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे मनसेचं एकंदर राजकीय वाटचाल जर पाहिली, नाशिकमध्ये त्यांचं अनेक अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं। नाशिकमध्ये त्यांची महानगरपालिका त्यांची सत्ता होती, त्यामुळे नाशिकमध्ये त्यांचं सध्या जास्त लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिक आणि मुंबई अशा प्रकारे त्यांचा फोकस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज ठाकरे स्वतः या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी जाऊन स्वतः प्रचार करणार आहेत अशा प्रकारे माहिती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात मनसेची जी सध्याची जागा वाटपची सध्या जाहीर झालेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून सध्या मनसेची पुढची वाटचाल जी आहे ती आपल्याला एकंदर त्याचा अंदाज काढता येत आहे। त्यामुळे येत्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेमकी कोणती भूमिका असेल, त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वेळा या संदर्भात सांगितलं आहे की आम्ही येत्या काळात सत्तेमध्ये बसणार आहोत। त्यामुळे सध्याची त्यांची यादी, त्यातील उमेदवार आणि एकंदर त्यांची पुढची वाटचाल ही अत्यंत महत्त्वाची आहे। लागवी निश्चित आपण पाहतोय भूषण, खरं तर ही यादी जाहीर होण्यापूर्वी जर राज ठाकरे यांचं हे सगळं आपण जर अभ्यास पाहिला, आढावा पाहिला मतदारसंघाचा, तर नाशिक मतदारसंघात त्यांनी वारंवार भेट दिलेली होती। पुण्यात राज ठाकरे यांनी मुक्काम केलेला होता। ज्या ज्या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आल्याचं आता कळतंय। या
सोबतच एकंदर विदर्भ अशा प्रकारे राज ठाकरे यांचा फोकस असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिक, पुणे आणि मुंबई या संपूर्ण त्रिकुटावर सध्या राज ठाकरे यांचं लक्ष असलेलं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर मनसेची तिथे सत्ता सुद्धा होती, पुणेमध्ये जर पाहिलं तर मनसेची तिथे विरोधी पक्षामध्ये त्यांचं एकंदर स्थान होतं। त्यामुळे नाशिक आणि पुणे हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारे त्यांच्यासाठी हे जिल्हे आहेत। त्यासोबत मुंबई महानगरपालिकेत सुद्धा मनसेचे अनेकदा आपल्याला नगरसेवक असलेले पाहायला मिळाले। ते त्यांची सत्ता किंवा विरोधात ते सध्या समोर ताकीद नसले तर सुद्धा त्यांची काही जी त्यांचं जे अस्तित्व होतं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिक, पुणे, मुंबई त्यासोबत विदर्भ अशा प्रकारे त्यांचं बारीक लक्ष असलेलं पाहायला मिळत आहे। त्यासोबत येत्या काळामध्ये आणखी त्यांच्या याद्या येणार आहेत का किंवा अजूनही काही उमेदवार घोषित होणार आहेत का हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। साधारण राज ठाकरेंनी स्वतः 250 ते 250 जागा जाहीर करणार असल्याचं किंवा लढवणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी जागा जाहीर होतील किंवा घोषित होतील अशा प्रकारे अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे। त्यामुळे येत्या काळात मनसे यांची वाटचाल जी आहे ती अत्यंत मोठ्या गतीनं आपल्याला ते करताना पाहायला मिळत आहेत। अनेकदा जर पाहिलं साधारण 2014 पासून जर पाहिलं मनसेचा प्रवास जर पाहिला तर मनसे ही काहीशी राजकीय दृष्ट्या अत्यंत ढासळलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यांचं काहीच सत्ता असेल किंवा विरोधी पक्षातील स्थान असेल ते आपल्याला काहीच ढासळलेलं पाहायला मिळालं। मात्र येत्या काळामध्ये मनसे संपूर्ण ताकदीनं सध्या आपल्याला निवडणूक उतरताना पाहायला मिळत आहे। स्वतः राज ठाकरे सर्व जागांवरती सर्व उमेदवारांना बारीक लक्ष ठेवून आहेत। त्यासोबतच स्वतः राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे येत्या काळात मनसेची वाटचाल जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी आपल्याला मानावी लागेल। त्यासोबत धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता आपण पाहतोय कोणाकोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पाहूया आपण। आपण पाहतोय अमरावतीमधून पप्पू उर्फ मंगेश पाटील, नाशिक पश्चिम मधून दिनकर पाटील, अहमदपूर चाकूरमधून नरसिंग बिंगाणे, परळीमधून अभिजित देशमुख, विक्रमगडमधून सचिन शिंगडाव, भिवंडी ग्रामीणमधून वनिता कथुरे, पालघरमधून नरेश कोरडाव, शहादामधून आत्माराम प्रधान, वडाळ्यामधून स्नेहल जाधव, कुर्लामधून प्रदीप वाघमारे, ओवळा माजिवडामधून संदीप पाचंगे, गोंदियातून सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची नजर असणार आहे। सातत्याने तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास इथंच थांबतोय। नमस्कार।